न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। अवैध गोवंश कत्तलखाने बंद करा, मस्जिदीवरील भोंगे हटवा, अन्यथा 16 जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषण। मस्जिदीवरील भोंग्यांमुळे त्रस्त हिंदू समाजाची एकजूट। श्री क्षेत्र मढी येथील ग्रामपंचायतचे सरपंच संजय बाजीराव मरकड आणि श्री कानिफनाथ देवस्थान ट्रस्टतर्फे एक धडाकेबाज निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आले आहे। निवेदनात जिल्ह्यात वाढत्या अवैध गोवंश कत्तलखान्यांचा बंदोबस्त करून त्यांना जमीनदोस्त करण्याची आणि सर्व मस्जिदीवरील परवानगीविना लावण्यात आलेले भोंगे तात्काळ काढून टाकण्याची मागणी करण्यात आली आहे। गोरक्षक, साधू महंत, आखाड्यातील प्रतिनिधी आणि सकल हिंदू समाज यांची संतप्त भूमिका समोर आली असून 16 जून रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषणाचे हत्यार उपसण्यात येणार असल्याची जोरदार घोषणा करण्यात आली आहे। या प्रकरणी प्रशासनाकडून वेळोवेळी आश्वासन देऊनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। गोहत्या बंदी कायद्याच्या आणि राज्य सरकारने दिलेल्या गोमातेला राज्यमाता दर्जा या निर्णयाच्या पार्श्वभूमीवरही प्रशासनाचे दुर्लक्ष का, असा जळजळीत सवाल आंदोलकांनी उपस्थित केला आहे। आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला गेले 2 महिन्यापासून पत्रव्यवहार करत आहोत की अहिल्यानगर जिल्ह्यातील जे काही गोवंशाचे कत्तलखाने आहेत ते बंद करून जमीनदोस्त करण्यात यावे व मस्जिदीवरचे भोंगे काढून टाकण्यात यावेत व यानंतर ज्या कुठल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये किंवा LCBच्या हद्दीमध्ये गोवंशाची हत्या होईल त्या PIवर किंवा त्या लोकल क्राईम ब्रँचच्या PIवर गुन्हे दाखल करा, ही आमची मागणी आहे। आणि त्यासाठी मागणीसाठी आम्ही 16 तारखेला सोमवारपासून अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर आमरण उपोषणाला बसणार आहोत। यामध्ये गोरक्षक असतील, साधू महंत असतील, कानिफनाथ आखाड्यातील साधू महंत हरियाणावरून निघालेले आहेत, तेही त्या उपोषणाला बसणार आहेत। या उपोषण हे या जिल्ह्याचे हिंदुत्ववादी आमदार संग्राम भैया जगताप यांच्या नेतृत्वाखाली केलं जाईल आणि याला सरलाबेटचे महंत रामगिरी महाराज हे उपस्थित राहणार आहेत। पाठिंबा देण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी भास्करगिरी महाराज येणार आहेत, आदिनाथ महाराज शास्त्री येणार आहेत, राम महाराज इंदुरके येणार आहेत, तसेच मिलिंद भाऊ एकबोटे या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी येणार आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाची बातमी की सरकार हिंदुत्ववादी आहे, त्यांनी अतिशय चांगला निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे की गोवंशाची हत्या बंदीला त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे। पण खालची यंत्रणा ते पाळत नाही, कुठंतरी त्यांचे हात बरबटलेले असतात आणि चिरीमिरीसाठी हे आमच्या गोमातेची हत्या केली जाते। आणि म्हणून आमची मागणी मुळी आहे, ज्या वेळेस पहिला गुन्हा त्या पोलीस निरीक्षकावर दाखल होईल, तुम्ही कायद्याचं पालन करीत नाहीत म्हणून तुमच्यावर जो गुन्हा दाखल होईल गोहत्येचा, त्यावेळेस पूर्णपणे ही गोहत्या थांबली जाईल। आणि हीच आमची मागणी आहे आणि शेवटपर्यंत आम्ही त्या मागणीपासून पाठीमागे हटणार नाहीत। आपण पाहिलं असेल मढीच्या यात्रेमध्ये धर्मांध मुस्लिमांना, व्यापाऱ्यांना आम्ही बंदी घातली होती। आमचा देशातला पहिला तो ठराव होता ग्रामसभेचा आणि अंमलबजावणी एवढी केली की आम्ही एकही धर्मांध त्या यात्रेमध्ये 25 लाख यात्रेमध्ये एकही धर्मांध आम्ही त्या ठिकाणी येऊ दिला नाही। आणि त्याचप्रमाणे आम्ही जोपर्यंत या ठिकाणी हे कत्तलखाने बंद केले जाणार नाहीत आणि त्यांच्यावर बुलडोजर चालवला जाणार नाही, मस्जिदीवरचे भोंगे खाली घेतले जाणार नाहीत, तोपर्यंत उपोषण सोडणार नाही। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।